पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅप्टर 2च्या डे 12 मध्ये. तर दिवसाची सुरुवात कधीच झाली आहे. मी आत्ता आलोय आणि आता ऑलमोस्ट वाजले 11:30. काल ॲक्च्युली मी फुल ब्लॉग पण काल रात्रीच एडिट केला. बरेच दिवस चाललेले मला फुल ब्लॉग शेड्यूल टाकता येत नव्हता. परत आपला जो मिनी ब्लॉग आहे तो पण पुढे मागे होत होता शेड्यूलमध्ये. सो आज काल बोललो मी रात्री जागणार आहे आणि आपला जसं पहिल्या शेड्यूलमध्ये सगळे ब्लॉग जात होते. मोठा ब्लॉग 8 वाजता आणि छोटा ब्लॉग मिनी ब्लॉग 4 वाजता. तर आता मोस्ट ऑफ मोठा ब्लॉग मी 9 वाजता टाकेल आणि हा वाला छोटा शेड्यूल आहे तो आपला 4चाच कॅरी ऑन आहे. तो काल म्हणून जागलो. तर सकाळी माझी अशी हालत खराब झाली की मला उठायलाच होत नव्हतं. मला डोळे दुखायला लागलेले सगळं असं. त्यामुळे मग मी अर्धा तासच झोपलो. म्हणजे 9:45 मी 8:30 9:45 पर्यंत उठतो. सगळं रेडी होऊन 9:30ला घर सोडायचा हिसाब असतो, पण 9:45 वाजतातच. सो निघालो आणि आता शॉपवरती मगाशीच आलो मी. म्हणजे सगळं सामान दिलं, छत्री वगैरे लावली. घरून इथं सामान आणायचं होतं, मिल्क होतं, वॉटर होतं, सगळं घेऊन आलो. आणि आता अजून पण झोप उडाली नाही आहे. सो आपल्या मॅगी पॉईंटच्या गप्पामध्ये माझी ब्लॅक कॉफी पितोय. सो आता माझ्या दिवसाची सुरुवात तर अशी झाली आहे. आता पुढे कसा जातोय दिवस आमचा दोघांचा बघूया. मॅगी पॉईंटवर काय घडतंय काय नाही घडत आहे. टी पॉईंटवरती टी पॉईंट मॅगी पॉईंट बोलायचं नाही. आता आम्ही असं ठरवलं टी पॉईंट बोलायचं, कारण का ॲक्च्युली मेन आमचा कन्सेप्ट टी पॉईंट आहे. मॅगी कन्सेप्ट तर कुठे नव्हता म्हणून आम्ही ते नाव ॲड केलेलं. सो लेट सी पुढे कसं काय होतंय काय नाही होतंय. जे पण असेल ब्लॉगमध्ये तर पाहायला भेटेल. सो एंडपर्यंत ब्लॉग नक्की पहा. मला बाकीच्या ऑर्डर्स आहेत. आमची मोस्ट सेलर आजच्या राईटला उचल हॉट चॉकलेटची आता ऑर्डर आहे, सो ती देतो. आजचा दिवस काय माहिती काय सीन आहे. काल पण सकाळचा क्राऊड कमी होता. आज तर प्रणाली पण नाही आहे, तिला पण थोडं बरं नव्हतं वाटत. सो मी बोललो घरीच जा. आणि वॉशरूमला पण आलेला तिला. आता शॉप ओपन ठेवून असंच जाऊन आहे सगळं. सो मी तिला बोललो घरी जा. जर वाटलंच तरी, नाही तर आता ऑलमोस्ट 1:10 वाजलेत. सो अजून काय असा विषय नाही. कुठला आता व्हिडिओज काढत होतो आणि नेमकं तेव्हाच ऑर्डर आली. पिंक सॉस पास्ताची आले. सो आता बनवू नाही आहे तर मलाच बनवायचं आहे. आणि भाई व्हाईट सॉस पिंक सॉस जेव्हा आता ऐकतो ना मला थोडी भीती वाटते, कारण त्याच्यात मीठ प्रमाण वगैरे. प्रणाली पण बऱ्याच वेळा बनवते तर ती पण मिठाचं प्रमाण कधी कधी कमी जास्त करावं लागतं. कधी चीज पाहिजे तेवढा फ्लेवर सॉल्टी फ्लेवर देतो मग ॲडजस्ट करावा लागतो. तर थोडं मला भीती वाटते व्हाईट सॉस पिंक सॉस वगैरे बनवायला. बट ऑर्डर आली आहे तर कस्टमरला रिटर्न पाठवू नाही शकत. ऑलरेडी बऱ्याच टायमापासून ऑर्डर्सच नव्हते. मी असंच बसून होतो, टाइमपास करत होतो. त्याच्यामध्ये पण एक ब्राउनी कोल्ड कॉफी आणि हॉट डीप चॉकलेटची ऑर्डर आली. ते पण मी ब्राउनी घेताना काय आलं की मी बटर होता बाजूला, तर बटरचा डब्बा पकडला तर त्याचा पूर्ण सॉल्टी म्हणजे ऑइली असं झालेलं. आणि मी तो ब्राउनी त्यांना द्यायला गेला आणि माझ्या हातातनंच सटकला आणि पडलं. त्यात पण सीन. आता हे बघू पिंक सॉस बनवतो. भावाला आवडतोय की नाही, त्याने ऑर्डर दिली आहे त्याला. मला माहिती आहे कसं बनवतात, बट थोडं प्रणाली असते ना तर जरा माझा कॉन्फिडन्स लेवल हाय असतो. ती नसते तर थोडी भीती वाटते असं सगळं बनवताना. बट बनवू आपण. लेट सी कसा बनतोय. कस्टमरला आवडतोय का, ते मित्राला विचारून भावा आवडलं की नाही. बनवतो आता आणि मग बोलतो तुमच्या भावाने बनवलं आहे बाई पिंक सॉस पास्ता. पहिल्यांदाच व्हाईट सॉस बनवलं होता, पिंक सॉस प्रणाली असतानाच बनवलेला. लेट सी कसा त्याला चांगला वाटतोय की नाही बघू. माझं काय आज खरं नाही आहे. आता रेड सॉसची ऑर्डर आली आणि नंतरला चीजकॉर्नची आले. भाई सगळे पास्ताच देतात ऑर्डर. मजा येते मला पळवायला. तुम्ही बघून द्यायचं ना कोण. आता चालू आहेत ऑर्डर. पाऊस आणि ऑर्डर दोन्ही पण जसा जोरात येतोय तसे कस्टमर पण जोरात येतात. आणि पाऊस जसा एकदम बंद होतो तसाच कस्टमर पण बंद होतो. आणि सकाळपासून हेच चाललंय. सकाळी तसंही घरी गेली तोपर्यंत ऑर्डर नव्हत्या. आम्ही असं टाइमपास करत होतो. ही गेली लगेच पहिला रेड सॉसचा आला, मग ब्राउनी पिंक सॉस सगळं, परत व्हाईट सॉस चीजकॉर्न पास्ता, सगळे पास्ता बनवले. आज तंदूर सोडला. आता तंदूर बनवणार होतो पण दूध रिटर्न द्यायला जायचं होतं कारण का उद्या शॉप बंद आहे. सो मग गेलो. आता लेट सी अजून अर्धा पाऊण तास बाकी. किती वाजता तशी 8:15 झालेत आणि अजून 2 तास बाकी आहेत. 2 तासामध्ये बघूया आपला पास्ता किती. पास्ता परत केलेला आम्ही बॉईल. आता काल भाई 1 किलो फेकायला लागला आणि आज तुम्ही येतात सगळे खायला. यायला काय अर्थ आहे. काल पण आले पाहिजे होते ना तुम्ही. आता पण परत मॅगीची आलो. व्हेरी मॅगी.
मॅगी कर पेरी पेरी पास्ता. वाजले आहेत किती बनू बोल? 10 वाजले. 10:15 वाजलेत, पण आपल्या त्या गाड्यात 10:08 का वाजलेत. बरोबर आहे. हा तू पुढे असतेस नेहमी. तर आमचा झालाय आता सगळा दिवसाचा एंड आणि बाहेर कस्टमर पण नाही आहेत, म्हणजे होते ते सगळे गेलेत. कसं काय मित्रांनो, आपला आज आहे विकेंड आणि आता विकेंड संपायला आलाय. विकेंडच ना? यस विकेंड आमचा यासाठी की आमच्या तिघांची पण उद्या सुट्टी असते. दृष्टी पण उद्या काहीतरी प्लॅन करून जाईलच. कुठे जायची दृष्टी? घरीच आहे. यायला घरीच आहे. दृष्टी नॉनव्हेज खात नाही, तर आम्ही तिला घेऊन गेलो. दृष्टी सांगू का मम्मीला खाते? नाही हो काकी नाही खात. तुझी मम्मी बघते का आमचे ब्लॉग? काकी नाही खात. काकी खाते नाही खात. तर प्रणाली आणि मी उद्या प्लॅन करतोय काहीतरी मस्त खायचा. काय खायचंय प्रणाली? नॉनव्हेज. तर लेट्स सी. उद्या बुधवार आहे. हा बाय, उद्या ताणून भाई विषय हार्ड. आणि आज पण दिवस मस्त गेला. आता प्रणाली करते गुच्छुम क्लिनिंग करतेस ना? अरे म्हणजे क्लिनिंग असं घास मस्तपैकी ती घासते. भांडी नाही घासत काय इंडक्शन. कारण आमचा एक इंडक्शन खराब झालेला, सांगितलं आपण यांना. इंडक्शन एक खराब झालेला भाई कालच. आणि काय तर वायर ऍक्च्युली खराब झालेली पूर्ण. हा बघा हा वाला इंडक्शन. यस इंडक्शन खराब झाला असतं तर वाट लागली असती. दीदी बंद झालं ग. बंद झालं. यस सॉरी. बंद झालं नाही तर दिलं असतं. आता दोघी पण क्लिनिंगच्या मूडमध्ये आहेत. त्याच्यामध्ये मी ऑर्डर घेतली असते तर बोलले असते असा ऑर्डर घेतो. शिव्या घालतात मला लगेच. नाही रे नाही घालत. प्रणाली तर रेडीच असते. घे अजून 4-5 ऑर्डर घे, आपण लेट जाऊ असं चालू असतो. आणि आता माझा मूड झाला आईस्क्रीम खायचा, तर प्रणाली आईस्क्रीम खिलवणार आहे असं मला वाटतंय. खिलवशील ना पण? हा पण आज आपली सीट नाही फाटली पाहिजे तिकडे जाऊन. बाई लास्ट टाइम सीट फाटलेली. 150 रुपयाच मी खर्च केला त्या सीटवरती. तो सीटवाला बोलला भाई बारिश होने तक कुछ ऐसा कर मत, नाही तो कुत्ते लोक काटते रहेंगे. मग अशी थोडीफार आमची मजाक मस्ती चालू होती आणि मध्येच स्टोरेज नेहमीप्रमाणे फुल झालं. मी रोज डिलीट करते ब्लॉग, रोज अपलोड करतो, तेच चालू असतं. मी यासाठी म्हणून 256 GB घेतला. पहिला 128 होतं, पण याच्यामध्ये पण तोच सीन होता. आणि ऑलरेडी आमच्या रत्नागिरीचं पण एक ब्लॉग माझा पूर्ण पार्ट 2 एडिट करायचा बाकी आहे. टाईमच भेटत नाही. प्लस आम्ही आता फिरायला गेलेलो, त्याचे ब्लॉग्स आहेत, त्यामुळे सगळा प्रॉब्लेम होतोय. आणि आजच्या दिवसाबद्दल सांगायचं झालं तर दुपारी जसं मी सांगितलं की ही गेली आणि बाई सगळ्या पास्त्यांचीच ऑर्डर ही घाबरत काय नव्हे ना सगळे बनवले. जर कोणाला काय 19-20 असेल तर बाबा मेसेज करा, मी परत बनवून देईल तुम्हाला. चांगलं नाही पण चांगलं झालेलं. मी स्वतः असं टेस्ट करूनच दिलं तर आवडलं सर्वांना. आणि मी तिघांनी ज्यांनी इथे खाल्लं त्यांना विचारलं सुद्धा बरोबर झालेलं का, ते बोलले नाही परफेक्ट आहे. सो हे सीन होता. संध्याकाळी मग आम्ही परत शॉपवर आलो. आज विषय असा झाला की मिल्क आम्हाला सॅटर्डे संडेला आम्ही मागे लागून वेंडरला जास्त सांगायला बोललेलो, त्यांनी तेव्हा दिलं नाही. बट बरोबर मंडे आणि ट्यूसडेला त्यांनी जास्त दिलं. आज जबरदस्ती त्याला 5 लिटर रिटर्न केलं, पण तरी पण किती आता राहिलंय किती? हा तरी पण 8 लिटर आता बाकी आहे. आता 8 लिटर परवाच्या दिवसातच यूज होईल. त्याची लास्ट डेट परवाचीच आहे. ते सकाळी यूज झालं तर ठीक, जर नाही आम्हाला वाटलं ओके तर मग 8 लिटरचं नुकसान आहे. सो हा विषय आहे. तर देन बाकीच्या गोष्टी तर पास्ता पण आमचा चांगल्यापैकी गेला. थोडं होप्स कमी होते कारण का कालचा काहीच रस नव्हता. काल एकदम आम्ही आरामात चाललेलो. आज कालच्या मनाने बरेच जण आले, मला वाटतं जे काल नव्हते आले ते सगळे आज आलेले. पण आज पण पाऊस एकदम मध्येच जोरात येत होता, मध्येच थांबत होता, असं सगळं चाललेलं. त्या पावसामध्ये माझा पण मस्त मूड झाला वडापाव खायचा. मी येताना आम्ही सगळ्यांसाठीच घेऊन आलो. तर येताना जाताना ऑर्डर नव्हत्या म्हणून मी निघालो. येईपर्यंत 15-20 मिनिटांमध्ये फुल ऑर्डर दाबून आल्या. मग ते सगळं झालं. त्याच्यानंतर ना मग मी परत घरी गेलो जेवणासाठी आणि मग रिटर्न आलो. मग त्यानंतरला एक छोटा चांगला मुवमेंट झाला, तो तुम्हाला प्रणाली सांगेल. मी सांगेल तू सांग. चेंबूर वरून आज कस्टमर आलेले, त्यांची स्क्रिप्ट नाही सांगायची सांग. बडकली मस्करी करते. बोल बरोबर बोलतेस. तर चेंबूरवर ना आमच्याकडे कस्टमर आलेले. असं नको, चेंबूरवर ना आमच्याकडे सॉरी बोल ना.
बोल. हा नाही आले मग त्यांना येतं ऐकायला माधुरी. आज चेंबूरवरून कस्टमर आलेले, त्यांची साली आमचे रील खूप बघते, तिला म्हणजे खूप अशी क्रेविंग होत होती, तर तिने तिच्या जिजूला सांगितलं की तू इकडे जा आणि ट्राय कर, मग आपण प्लॅनिंग करूया इकडे शॉपला व्हिजिट करायची. तर त्यांनी आज टेस्ट केला आणि त्या दोघांना पण खूप आवडलं. ते बोलले की त्यांना व्हिडिओ कॉल केलेला, व्हिडिओ कॉलवर दाखवलं की आम्ही आलो या ताईंकडे. तर ती बोलली की आपण नक्की, म्हणजे तिला सांगितलं त्यांनी की आपण नक्की प्लॅनिंग करूया आता यायचं इकडे. असा एक मोमेंट होता. काय ट्राय केलेलं त्यांनी? म्हणजे मी नव्हतो तेव्हा म्हणून टीपी स्पेशल मॅगी केलेली आणि रेड सॉस पास्ता केलेला आणि कोल्ड कॉफी. सो ताई जर व्हिडिओ बघत असाल तर या नक्की. वेलकम आहे तुमचा टीपी मॅगी पॉइंट वरती. आणि टेस्ट जर तुमच्या भाऊजींना आवडलीच आहे, सो तुम्हाला पण नक्कीच आवडेल. आणि असे मुवमेंट्स बरेच होतात. बरेच जण जेव्हा आमच्याकडे लांबून येतात ना, ते कोणत्या तरी रॅन्डम व्यक्तीला त्यांच्या म्हणजे ओळखीमध्ये असते त्यांना कॉल करतात, व्हिडिओ कॉल करतात आणि तेव्हा हे बघ आम्ही कुठे आले, आम्ही कुठे आले. सीएसटी वरून त्यांना हे केलं, रिकमेंड केलं की तुम्ही जा इकडे करून मी व्हिडिओज बघते. आणि असे बरेच जण, त्या दिवशी पण एक फॅमिली आलेली तेव्हा पण ते आले, त्यांनी त्यांच्या कोणत्या तरी रिलेटिव्हला कॉल केला आणि एकदम त्यांना असं एकदम म्हणजे बोलतो ना, आता आम्ही पण जर कुठे असं स्पेसला गेलो, जसं सॉरी स्पेस बोलतोय प्लेसला गेलो आणि असं आपण असतं ना मनालीला गेलो, हे मी व्हिडिओ कॉल कर मी तुला बर्फ दाखवतो, किंवा कुठल्या पण असा प्लेसला गेलोय जिकडे जायची आपली खूप जास्त मनापासून इच्छा आहे आणि फायनली आपण एवढे दिवस फक्त डिस्कस करतोय, व्हिडिओमध्ये बघतोय आणि त्या गोष्टीला आपण आता समोरून बघतोय. तर तोच मुवमेंट त्या लोकांच्या चेहऱ्यावर दिसतो की ते येऊन व्हिडिओ कॉल करतात की अरे आम्ही इकडे आलोय. तर या सगळ्या गोष्टी आहेत ज्या आपण कमवल्यात बिझनेसमधून. प्रॉफिट लॉस हा एक वेगळा पार्ट आहे, पण बिझनेसमध्ये हा एक बॉन्ड बनतो कस्टमरशी. रोज वेगवेगळे कस्टमर्स, रोज रोज वेगवेगळे अपॉर्च्युनिटी, वेगवेगळे टास्क रोज येणार तुमच्या लाईफमध्ये आणि तुम्ही डे जसा ठरवणार तसा कधीच होणार नाही. आम्ही तर खूप वेगळा डे ठरवतो निघताना, आज असं होईल तसं होईल, पण खूप त्याचं वेगळंच सीन असतो सगळा. कधी आपल्या मनाच्या एकदम पलीकडे असतं आणि ते आपल्यासाठी चांगलं असतं आणि कधी कधी नसतं, पण ते आपल्याला ॲक्सेप्ट करायचं असतं. आणि आहेत अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्हाला चालू करणार तुम्ही बिझनेस जर्नी तुमची, तेव्हा तुम्हाला समजेल. आमची जर्नी आवडत असेल तर असंच कंटिन्यू राहा आमच्यासोबत पुढेही. आणि कालचा व्हिडिओ आय होप तुम्हाला आवडला असेल, ज्यामध्ये आम्ही सांगितलंय की म्हणजे कोणासाठी हेट नव्हतं त्या व्हिडिओमध्ये की कोणी कुठलाही बिझनेस करू दे, बट एकच आहे की तो बिझनेस असा असावा जो पुढे तुम्हाला अजून काहीतरी त्याचं अपग्रेशन किंवा अजून मोठा करता येईल. असं नाही की तो चालू केलाय काही महिन्यांसाठी मग नंतरला बंद केलाय, तर ते तसं नाही, मग त्याला बिझनेस नाही बोलत, मग ते थोड्या टायमासाठी तुम्ही काहीतरी करताय. आम्ही पण आधी बऱ्याच गोष्टी ट्राय केल्या, तिकडे मन नाही लागलं. ही एकच गोष्ट आहे म्हणजे माझ्या लाईफमध्ये मी तुम्हाला सांगतोय की मी खूप जास्त चंचल आहे. म्हणजे मला एका ठिकाणी असं थांबता नाही येत. मला असं वाटतं हे पण करू ते पण करू, हा बिझनेस पण करू तो पण करू. मला खूप मल्टिपल गोष्टी चालू असतात. माझ्या घरचे पण त्यामुळे कधी कधी टेन्शनमध्ये असतात. हिला पण माहिती ही गोष्ट, ही पण बोलते की तू कधीच ताऱ्यावर नसतो. पण ही एक गोष्ट आहे जी कशी पण असू दे मी केली आहे. म्हणजे हा बिझनेस, कंटेंट क्रिएशन, डेलीचे ब्लॉग टाकणं, डेली अपलोड करणं, ते एडिट करणं, गेले 365 प्लस 10 जे पण 400 दिवस, सॉरी जे 370 380 जे पण दिवस आहेत, डेली सेम गोष्ट करत आलोय. कधीच कंटाळा कधीतरी आलाय, म्हणजे कंटाळा यासाठी आलाय की डोळे साथ देत ना, ते कधी पोटं नाही पेन, त्याच्यामुळे. बाकी नाही तर खूप एक्सायटेड असतो मी जेव्हा पण रात्री आमचा दिवस संपतो. तर मग हिला जेव्हा पण मी स्क्रिप्ट शेअर करतो की ही बोलायचं आहे तुला, मग ते जेव्हा ही परत मला पाठवते, मग हिचं व्हॉइस तर तुम्ही एकदा ऐकता, मी तो नॉनस्टॉप ऐकत असतो. मला तर मजा येत असते, मी पूर्ण तो ब्लॉग एडिट करतो. सो ही गोष्ट आहे, तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. कुठलं पण काम करा. 4 वर्ष मी जॉब केलं, तिकडे पण मला जेवढं बेस्ट देता आलं दिलं, चांगले अमाऊंट कमवली, एक्सपिरियन्स घेतला. आता बिझनेसचा एक्सपिरियन्स घेतोय आहे. माझा हा एक्सपिरियन्स पुढे तुम्हाला पण म्हणजे आत्ता पण तुम्हाला आय थिंक सो थोडंफार तरी नॉलेज भेटलं असेल, जेवढं पण आम्ही बोललोय व्हिडिओद्वारे. आणि हा पुढे आम्ही देत राहू जेवढं आम्हाला बेस्ट वाटेल. आणि अजून तुम्हीही तुमचा एक्सपिरियन्स शेअर करा आमच्याशी, व्हॉट्सअपला करा मेसेज किंवा यूट्यूबला करा, कमेंटमध्ये, फेसबुकवरती, इन्स्टावरती, जिथे पण तुम्हाला बेस्ट कमेंट करता येईल करा. बरेच लोक वाईट कमेंट करायला एवढा मोठा लिहितात, तर
चांगल्या गोष्टी सांगायला पण तेवढा टाइम द्या आणि त्या सगळ्या गोष्टी उतरवा कमेंटमध्ये, तर अजून जरा मजा येईल आम्हालाही आणि तुम्हालाही. तुमचे एक्सपिरियन्स आम्हाला कामी येतील, आमचे एक्सपिरियन्स तुम्हाला कामी येतील. आणि असंच मराठी माणूस किंवा अजून कोणताही माणूस जो धंद्यामध्ये उतरायचा आहे तर त्या सगळ्यांसाठी हे बेस्ट राहील. ही ॲक्च्युली बोलतात ना, हा प्लॅटफॉर्म खूप भारी आहे. जेवढा सोशल मीडिया जो दिला ना, ज्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्याला मनसोक्तपणे करता येतात आणि मांडता येतात आपले विचार. कोणाशी एवढा विचार करायची गरज नसते. आपल्याला जे बेस्ट वाटतंय ते देता येतं ना, त्या सगळ्या गोष्टी शिकायला कुठेतरी पैसे तुम्हाला वाया घालावे लागतील. आम्ही स्टार्टिंगला खूप घालवलेत ट्रायलसाठी. बऱ्याच गोष्टी आम्ही ट्रायल मारायचो इंस्टाग्राम वगैरेवरती, ऑनलाईन क्लासेस असू दे, त्याच्यातनं काय 0% पण भेटायचं नाही. बट आम्ही बघायचो की बाबा चल पैसे देऊन बघू काय भेटतंय, काय ट्रायल मारायला काय वाटतं. आज मला बरेच जण बोलतात की दादा तुम्ही पण चालू करा, आम्ही अटेंड करू. पण एवढ्यात तेवढं मला अजून नॉलेज मला अजून घ्यायचं आहे. ज्या दिवशी मी कोणाला गाईड्स देईल माझ्या फ्रँचायझीसाठी किंवा फूड आउटलेटसाठी, त्या दिवशी असा देईल की त्याचा सेटअपला 0% पण त्याला थोडीफार रिक्स असेल, बट 0% नाही बोलू शकत. बट तो इझिली खेळू शकतो, इझिली करू शकतो सगळ्या गोष्टी. असं काहीतरी आपण करू. तर बघूया काय आपल्याला भेटतंय पुढे. आता दिवसाच्या एंड इथेच करूया. उद्या वेडनेसडे आपली सुट्टी आहे. उद्याचं प्लॅनिंग अजून काय एवढं फिक्स झाला नाही आहे. काही ना काही नक्कीच करू. काही नक्कीच प्रोडक्टिव्हिटी अशा गोष्टी असेल त्या करूच. आणि दिवसाच्या एंड इथेच करूया. भेटू आता उद्याच्या व्हिडिओमध्ये. हे भाई भेटू आता. अरे भेटू आता उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर अँड बाय बाय.